ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। भाजप आणि शिवसेनेची पुण्यात पहिली बैठक होणार आहे। पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असेल। भाजपचं 120 जागा जिंकण्याचं उद्दिष्ट आहे। शिवसेनेला 25 जागा देणार असल्याची चर्चा आहे। पुण्यात भाजप आणि शिवसेनेत तणाव मात्र कायम आहे। शिवसेना आणि भाजपमध्ये होत असलेल्या पहिल्याच बैठकीला रवींद्र दंगेकर यांना मात्र नो एंट्री आहे। उदय सामंत, नीलम गोरे, भानगिरे, शिवतारे हे उपस्थित राहणार आहेत। मात्र पुणे महानगर प्रमुख असलेले रवींद्र दंगेकर यांना मात्र बैठकीचं निमंत्रणच नाहीये। गेल्या काही दिवसांपासून दंगेकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर टीका केलेली होती आणि त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत शिवसेनेनं दंगेकर यांना मात्र दूर ठेवल्याची चर्चा आहे। मंत्री प्रताप सरनाईकांचं खळबळजनक वक्तव्य आहे। भाजप शिवसेना युती झाली नसती तर शिवसेनेतील काही जण फुटले असते। युती झाली म्हणून ठीक, नाहीतर मात्र काही जण कुंपणावर होते। इकडे राहायचं का तिकडे जायचं, प्रताप सरनाईक म्हणतात। निवडणुकीची घोषणा झाली, काही लोक जेव्हा घोषणा होण्याच्या पूर्वी इकडे जायचं की तिकडे जायचं अशा अवस्थेमध्ये होतं, काही कुंपणावर होते। परंतु जेव्हा युतीची घोषणा झाली तेव्हा त्यांनी ठरवलं नाही बाबा इकडे झालं। अजित पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची बैठक सुरू आहे। सह्याद्री अतिथीगृहावर तीनही नेत्यांची खलबतं सुरू आहेत। मुंबईत मलिकांशिवाय समन्वय समिती स्थापन करता येईल का, यावर आता चर्चा सुरू आहे। जिथं भाजपसोबत युती नाही तिथं पर्यायी मार्गाचा विचार केला जातोय, असं देखील सूत्रांकडून कळतंय। काँग्रेसला भाजपनं चांगलाच एक मोठा दणका दिलेला आहे। कारण काँग्रेसचे आमदार प्रज्ञा सातव या आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी आहे। आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये त्या प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे। पण कालपासून या सगळ्या संदर्भात प्रज्ञा सातव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सातव मात्र नॉट रिचेबल आहे। प्रज्ञा सातव आज राजीनामा देणार असल्याचं देखील कळत आहे। विधान भवनात सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केला जाईल। सभापती राम शिंदे मुंबईत नसल्यानं सचिवांकडे हा राजीनामा दिला जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।